हरी हा बालक नंदा घरी, नवाल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. लक्ष्म्या सरकन दर्शा पुढं. मागच्याला ऊन लागतं काय इचू निघतात का पुढं? सरका पटापटा. मी कशाला माणसं पुढं घेतलीत? सरका सरका सरका. रानात कशा सरकतात पटपट घरच्या रानात? हा इथं काही चिकूल का? विठाला 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 विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगातील भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं द्वापार युगातलं नवल प्रतिपादित करतात. विठाला विठाला विठाला. अंशात्मक भगवंताचे अवतार 24 झाले. त्याच्यापैकी पूर्ण अवतार 2च झाले, राम आणि कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण, राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण, राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण, राम कृष्ण. दुर्जनाचा करुणी संहार. पूर्ण अवतार राम कृष्ण, राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत. बघा अंशात्मक बाकीचे अवतार असू द्या. 24 अवतारापैकी 22 बाजूला सरकू द्या अवतार, पण त्याच्यातले 2 अवतार मात्र पूर्ण आहेत. देवाची नावं सुद्धा कर्मकांडात 24 सांगितले. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, अमित विक्रमाय नमा, संघर्षणाय नमा. देवप्पा असतील कोणी तर त्यांना माहीत असेल, ती कर्मकांडातली संध्या. अवतारही 24 आहेत, पण त्याच्यातले 2 अवतार पूर्ण, राम आणि कृष्ण. पण राम अवतारात नवल नाही का? कारण राम अवतारातला जो अवतार आहे तो ऋणी आहे, ऋणी आहे, ऋणी आहे. बोलिला वाल्मिक तैसेची करीन. बोलिला वाल्मिक तैसेची करीन. वरतोनी दावीन म्हणे राम. वरतोनी दावीन म्हणे राम. बोलिला वाल्मिकांच्या ताब्यातला आहे. रस्व दीर्घ इतकं सुद्धा स्वतःच्या मनानं करता आलं नाही. त्याच्यामुळं जे केलंय का ते नवलाचं जरी काम असलं तरी वाल्मिकांनी सांगितलंय म्हणून केलंय. म्हणजे कुणीतरी सांगितलंय याच्याकरता नवल नाही. आणि नवलाची जरी व्याख्या आली असेल तिथं तर त्याचं नवल महर्षींना जाईल. त्यांच्या ताब्यातला अवतार आहे भोगाच्या पाठीमागं. आणि 8वा अवतार स्वतंत्र आहे, मुक्त आहे. त्या अवतारात स्वतःच्या मनानं बऱ्यापैकी खालीवरी उलाढाली केल्या. याच्याकरता त्या नवलाच्या आहेत. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने, रसरशीत श्रद्धेने चालत असलेली ही तुमची जुनाट परंपरा आहे. आणि या परमपावन परंपरेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी गिरगावकराला
आजचं प्रसादाचं कीर्तन करण्याचा सन्मान मिळतोय. अवभाग्य सौभाग्य आहे माझं नशीब केवढं आहे. तुम्हा सर्वांच्या वतीने मला एका परमपावन प्रसादाचं कीर्तन मिळतंय, माझं महत्भाग्य. आजचे यजमान आदरणीय बापूराव नाना शिंदे तथा श्री अण्णासाहेब शिंदे आजचे हे यजमान आहेत. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला. माझं महत्भाग्य. दोन्ही यजमानांना मनपूर्वक गोड अशा शुभेच्छा देतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मला हे प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग येतोय. त्यांना धन्यवाद. विठाला विठाला अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. अभंग पूर्ण तपासा. प्रत्येक अभंगाच्या सुरुवातीच्या कडव्याच्या पूर्वार्धात भगवंताची लौकिकता नाविन्य सांगितलं आणि उत्तरार्धात भगवंताची लीनता सांगितली. तो किती लहान होतोय. अनंत ब्रह्मांडे उदरी, उदर म्हणजे पोट. हे विश्व ज्याच्या उदरात सामावून गेलंय इतकं मोठं त्याचं पोट आहे. त्या अर्थी तो किती मोठा असेल. आणि हरी हा बालक नंदा घरी. आणि तो 11 वर्ष 53 दिवस नंदांच्या घरी बालकत्व निभवतोय. खरं तर त्याची जन्मदाती आई जिवंत आहेत, पिता जिवंत आहेत. वसुदेव देवकी हे ब्रह्मांडाच्या मालकाचे माता पिता आहेत. आणि यशोदेच्या घरी नंदाच्या घरी बालकत्व निभवतंय. अहो, आई जिवंत असताना, वडील जिवंत असताना लेकरं कुठं जात नसतात. आई गेली असेल, आजी सांभाळीत असेल, कोणी तिकडची आजी इकडची आजी कोणी सांभाळीत असेल. पण याची आई जिवंत आहे, बाबा जिवंत आहेत. बरं, बाबा सामान्य नाहीत ना. बाबांच्या ज्ञानाचं वर्णन मालक करतात. धन्य त्याचे ज्ञान न करीत शोभा. धन्य त्याचे ज्ञान न करीत शोभा. वधिता बालक नामा म्हणे. तरुण मंडळी ह्या कोपऱ्यात 100-50 महिला बसतात. डाव्या हाताला बऱ्यापैकी जागा आहे. ज्यांना पाय आहेत त्या बायकांनी इथपर्यंत चलत या. ज्यांना नाहीत त्यांनी तिथंच बसा. विठाला विठाला ज्यांच्या ज्ञानाला संत शिरोमणी नामदेवराय धन्यता देतात. दत्ता बाबा धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक. एखाद्या संकटाला पाहून जी माणसं रडतात का ती ज्ञानी नसतात. संकट आल्याच्या नंतर जी आत्महत्या करतात का ती ज्ञानी नसतात. आणि ती अज्ञानी असतात. आणि दुःख पचवण्याची क्षमता ज्ञानात असते. आणि 6 मारी दुराचारी 6 लेकरं मेहुण्याने आपटून मारले. दुःख पचवण्याची ताकद सामान्य. दुःख पचवण्यासाठी ज्ञान लागतंय गुरुजी. गॅसची टाकी नवऱ्याच्या डोक्यावर, पराठ्याचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, सडाचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, धिलप्याचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, बाजाराची पिशी त्याच्याच हातात, बोट तुटले तरी दिवाळीला माहेराला गेल्यावर म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही, त्याला फुकून दी. दळणाचा डबा त्याच्याच डोक्यावर, किती काम आहे त्याच्या पाठीमाग, तरी पण थोडंसं दुःख सहन करण्याची क्षमता नाही. किती दुःख असेल. ब्रह्मांडाचा मालक ज्याचा पुत्र आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. एवढी सत्ता ज्याच्या ताब्यात तो पुत्र आहे. बाप किती अधिकारी असेल. आणि त्याच्या बापाला गळ्यात बेड्या, कमरेत बेड्या, पायात बेड्या, किती परिस्थिती. आणि समोर रक्ताच्या नात्याचं नैतिक किती मोठं दुःख आहे. आपटून मारलेले लेकरं तरी दुःख सांगितलंच नाही. शहाणी माणसं मूर्खापाशी रडत नसतात. शहाणी माणसं दुःख हे दुःख निवारण करणाऱ्याला सांगावा. जी माणसं आपलं दुःख ऐकून 6 नळ्यानं पेरीत आहेत का, अशा भंगीऱ्याला दुःख सांगायचं नाही. बायकाला नाद असतो मुळू रडायचा.
शेजारीनं आली की काय काकू फारच आमच्या आत्याने त्रास द्याला. वछे तू आशाबाई पशी रडीस, तिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात. मग जिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात, दोन फुकून देऊन मारल्यात, अशा पांचट बाईला तू दुःख सांगायली काय? तू दुःख नीट करीन ती. दुःख संतांना सांगितलं पाहिजे तर आपलं दुःख देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देवा सांगू सुख देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव आपली हिंमत असेल तर देवाला दुःख सांगा, संतांना दुःख सांगा, ते निवारण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. माणसाला दुःख सांगून काय होते? जगात असा एखादा माणूस आहे का? शिंदे पाटील त्याला दुःख नाही. जगी सर्व ऐसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. एका सात्विक व्यक्तीचं वाक्य आहे. प्रत्येक जणाला काही ना काही दुःख आहे. मग दुःख निवारण करण्याची ताकद माणसात असती तर स्वतःचे दुःख माणसाने दूर केले असते. नाही आपल्यात ताकद. डॉक्टर मध्ये सुद्धा नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा, त्याच्याकडे सुद्धा नाही. आबातीत ताकद नाही. फक्त देव आणि संत हे आपले. देवाच्याही पेक्षा संतांकडे, देवाकडे दुःख सांगितल्याच्या नंतर एखाद्या वेळेस देवही संतांकडे आपली व्यथा मांडतोय. त्याचे दुःख निवारण करण्याची संतात ताकद आहे. देवाकडे सुद्धा सुख नव्हतं. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. एवढे मोठे अधिकारी संत आहेत, सांगा त्यांना दुःख. वसुदेव अधिकारी होते. दुःख पचवण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला ज्ञानी म्हणतात. असा ज्ञानी पिता असताना त्याला सोडून जगाचा बाप यशोदेकडे नंदाकडे राहतो. यालाही नवलच म्हणावं लागेल. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कुडे. पुढे सांगले पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. लक्षात घ्या, एका माणसाच्या पिशवीत 5 लाख रुपये येतं. महाराज तुमच्या सारख्याला भूक लागल्यावर बस स्टँडला केळं खाता येतात का? भूक तर लागली, खाईन नाही एखादा, तिथंच सोलीन, तिथंच सालटे टाकीन. त्या सालट्याहून 2-4 लोक पडतेन, कारण त्याला ओळखीतच कोण. तुम्हाला जरी नाही ओळखीलं तर तुमच्या पोशाखाला ओळखीतील. गोपीचंद लावलेला आहे, टोपी आहे, पांढरे शुभ्र कपडे आहेत, गळ्यात तुळशीची माळ आहे, आणि शोभत काय या माणसाला बस स्टँडवर केळं खाला. काय याच्या पोटात बरम्या नांदायला, हे यायचा शब्द आहे बरं. पोरग म्हणलं माय भूक लागली, काय तो ह्या पोटात बरम्या, या काही शास्त्रातला नाही, हे यांचा शब्द आहे, आपल्या मराठवाड्यातला प्रसिद्ध शब्द आहे. मग नाही करतायत. पण तुम्हाला किती वेळेला भाकरी द्यायची हे त्याच्या हातात आहे बरं का. एक पुरावा दुसरा सांगतो बापू. मी लहानपणी कोणाची विहीर फोडायला लागल्यावर पाहायला जात होतो. नाद आहे पहिल्यापासून शेतीचा, आणि असावा काळ्या माईचा नाद माणसाला. हो, 5 क्विंटल सोनं 5 क्विंटल चांदी असली तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नसते. त्याच्या बळावर दुसऱ्याच्या नाकात काड्या नाही घातल्या पाहिजे. शेतीवर प्रेम केलंच पाहिजे. जगातला किती जरी मोठा असेल तर पवित्र शेतकऱ्याच्या रक्ताच्या घामातून निर्माण झालेला मोतीच खाण्याची ताकद विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीत आहे. बाकीचं खाऊ शकत नाही. बंगलावर बंगलं टेकून 10-5 बंगले बांधताल, पण पोट नाही भरणार त्याला. नाही, त्याच्यासाठी त्या पैशाची धान्याची विकत घ्यावं लागेल. असं विहीर बघायला जायचो. मग त्यावेळेला हे ब्लास्टिंगचे नव्हते ट्रॅक्टर, त्यावेळेला ते बार घ्यायचे पहारीनं. ठराविक लोक असायचे त्यांना तो बार कोरता येत होता. लोखंडाच्या पळ्या असायच्या मधलं काढायला. पळ्यालाही शहाणपणा करतात कुठं पण. हो, काही माणसं पळ्याच्या अवताराचे असतात. ह्या बैठकीत तिथं घुसतेन, त्या बैठकीतला चहा पितेन, इथलं दूध पितेन, आणि 7-8 बैठकीत जाऊन पेटतेन. त्या माणसाला पळी नाही तर चाटू म्हणायचं, विठाला विठाला. त्याच्यामध्ये ती दारू टाकायची, ती बत्ती लावायची. दारू म्हणजे ही नाही बरं का, त्याला कोळशे लागतात लोखंडीच्या झाडाचे.
कळणार नाही जीनच्या पॅन्टीवाल्याला लोखंडीचं झाड कोणतं असते, ते आराटीचं असते, हे फक्त जुन्या बापदाद्यालाच माहिती आहे. म्हणून ज्याला हे कळतंय त्या म्हाताऱ्याला सांभाळा, हजारो सप्ते केल्याचं पुण्य तरुणांना प्राप्त होईल. विठाला विठाला. शेवटी वाळू टाकत असतेत नदीची, मग ते बार ठासायचा, त्याला बाजूला काळ्या मातीचं आळं करायचं, ती बत्ती भिजू नये, त्याला वरी डोळ्या असायच्या, आणि मग तो माणूस पेटवायचा आणि तो सरसर वर यायचा. कितीतरी मेले पण शिंदे काका, मेले पण याच्यात लोक बऱ्यापैकी, पोटासाठी काम करणारी माणसं मेली कितीतरी, पण त्याच्यामधून मोठमोठाली दगडं निघायची. पृथ्वी ज्याने तृप्त केली शिंदे सर, तो टोळ निघायचा. दत्ताबाबा तो टोळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात बेंडूक निघायचा. आहे का पुरावा? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, दयामुखी नारायण घाली तया मालकाचा गोडपुरा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा. ही पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. किती खोल येतो दगड, भले मामा, किती खोल आहे, किती खोल येतो. मग एवढ्या मोठ्या 100, 70, 80 फूट खोल असणाऱ्या पाषाणाच्या दगडात छिद्र नाही त्या दगडाला, अछिद्र दगड आहे, आणि त्याच्यामध्ये जगाचा मालक त्याला चारा घालतोय. पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद. याच्या पलीकडे सांगतो, तुमच्यापैकी बऱ्यापैकी बागायती आहेत, धरणापासून बऱ्यापैकी तुम्ही मोठी माणसं आहेत, आमच्यापेक्षा तरी 30-35 वर्ष मोठे आहेत. आता काय नाही, आमच्याकडे बैल पण खाली तोंड लाईत नाहीत, सारे कुचळच असतील. तुमचा काय मोठा वाडा, पोकळ वसा, वारा जाई बसा बसा, मोठी माणसं आहेत तुम्ही. म्हणजे तुमचा विरोध करतो असं नाही, काय ताण नाही, किती मोठे व्हा. आमच्याकडच्या पोरी तुमच्याकडे देऊ, संपत्त्या आमच्याच पोरीच्या ताब्यात येणार आहेत. विठाला विठाला विठाला. माणसानं दुसऱ्याच्या संपत्तीला पाहिल्यावर जळलं नाही पाहिजे, त्या संपत्तीवर आपलं वर्चस्व कसं होईल असं डोकं लावलं पाहिजे. विठाला विठाला. मोठी माणसं, बागायती माणसं आहेत तुम्ही, चांगली माणसं आहेत, पण तुमच्या बागायताला 15 दिवस जर पाणी नाही दिलं तर ते बागायत वाळून जाते. पण जमिनीपासून 200 फूट डोंगरावर चैत्र महिन्यात सुद्धा बोरीला पाली फुटती. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, उष्ण काळ मासी फुटती तरुवर, किंवा फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन कोण घाली. 200 फूट डोंगर गेले कोणी झारी घेऊन? आबा नाही गेलं, नाही गेलं, नाही गेलं. ही ताकद कोणाची आहे? ही पंढरपुरातल्या मालकाची. एक दुसरा पुरावा सांगतो.
काष्टा भययनि व्याप्त सुधे पाषाण भययनि सकल स्थिता वायुर सुवेग सकल स्थितम धरणिर्गर्भा जायन्ते पुनित फलायन जठरानलो तृप्तावस भय जायन्ते जगदानंदम कंद पतयम पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा नैवम गिरगावकर लिखितम. मी नाही लिहिलं आणि मी लिहिलेलं पप्याची माय ऐकायची नाही. तुम्ही कसं ऐकता? पप्याची माय म्हणजे माझी मंडळी, ती ऐकायची नाही. तुम्ही कसं मान्य करता? आकाशात एक पक्षी आहे, तो पक्षी 7.5 महिने खाली उतरत नाही. 7.5 महिने खाली उतरत नाही. कसा जगत असेल तो? आकाशात असा एक पक्षी आहे, तो खालचं पाणी पित नाही. चातकायत निर्भरयो प्रपटले शित्यांबरायाम नैवाम धरणी गर्भास्पर्शयम जलम ओखद जायते. ओखद म्हणजे औषध. औषधापुरतं पण खालचं पाणी पित नाही दत्ता बाबा. ते काय ताकद असेल हो त्याची? कोणाची कृपा आहे? त्याची कृपा आहे, त्याची कृपा आहे. धरणी गर्भात काही जीव आहेत, काही पाषाणात जीव आहेत, काही आकाशात जीव आहेत. असे काही जीव आहेत, या सगळ्यांना जीव घालायची ताकद ज्याच्यात आहे. आणि तो यशोदेच्या हाताने जेवायला लागलाय. त्याशी यशोदा भोजन घाली. याला सुद्धा नवलच म्हणता येईल, नवलच म्हणता येईल. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती. हे मंडप उभा करण्यासाठी याला खांब दिलेत. लोखंडाचे असतील, लाकडाचे असतील. हे सगळे लोखंडाचे आहेत. याच्यातले 2-4 काड्या हे खाली पडत आहे. पण ह्या मंडपाला कोणाचं डोकं असेल? आपण बसलो, ते मंडप आहेत, घरं आहेत, हे सिमेंटाचे डोंगर आहेत, मोठमोठाले बंगले आहेत, माळदं आहेत, जोडण्या आहेत, ह्या जमिनीवर आहेत. पण हिला कोणाचं डोकं असेल? त्याचं डोकं आहे, त्याचं डोकं, त्याचं डोकं. ह्या विश्वाला कडेवर घ्यायची ताकद त्याची आहे. खालचे 7, वरचे 7, त्याच्यावरचे 14 आणि त्याच्यावरचे 21. खालचे 7 आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ. त्याच्यावरचे 7 सिंहदीप, कौशदीप, शाल्वदीप, पलवंगदीप. बस झाले इतके. बाकीचे घरी गेले वाचा, मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला बेतडासारखे. वरचे 7, त्याच्यावर 14 भुवन, 21 स्वर्ग दत्त बाबा. हे सगळे कोणाच्याकडे आहेत? त्याच्या. त्यानं जरा असं का असं केलं की सगळं हालत. मग विश्वाला कडेवर घ्यायची ताकद ज्याच्या, आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला हे नवलच म्हणावं लागेल की नाही? नवल केवडे केवडे शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्या संस्कृतीमध्ये एक जन बायको केली तो संन्याशाच्या ब्रह्मचार्याच्या यादीत येत नाही. नाही करता जरी चूक केली तर लोकांच्या नजरेत तू ठरशील, पण पंढरपुरातल्या मालकाच्या नजरेत तू तर मात्र हरामखोरच. विठाला विठाला कारण बाकीच्या सगळ्या पेपरात कॉफ्या चालत्यान ओळख असल्यावर, पण वारकरी संप्रदायात कॉफी चलत नाही. आहे का पुरावा? येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार. जानसी अंतर पांडुरंगा. इथे नाही खोटा चालत जानसी अंतर. त्याला सगळं कळतंय. मुंगी के पाव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है. त्याचे डोळे आणि कान किती तीक्ष्ण आहेत. मुंगीचा पाऊल किती मोठा असेल गुरुजी? बारीकसा. सूक्ष्मदर्शकाखालीच पाहावं लागेल मुंगीचा पाय. आणि मुंगीच्या पायातलं घुंगरू, आणि घुंगरू तसं वाजत नाही, त्याच्यात लोलक नाही तर मणी. घंट्याला लोलक म्हणतात आणि घुंगराच्या मधात असतो त्याला अण्णा जोट्या अण्णा मणी म्हणतात. मग पायच जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा तर त्या पायाला घुंगरू केवढं बांधा.
आणि त्या घुंगरातला मणी किती मोठा असेल, त्याचा आवाज कसा निघत असेल ते पंढरपुरातल्याला कळतोय. आपण चुका केलेल्या कळत नाहीत का? जाऊ दे, कशाला इचकायचं. दुसऱ्याची धुणे जास्त धुत बसल्यावर कालांतरानं बायकोची साडी धुवायची वेळ येत असते. म्हणून शक्यतो दुसऱ्याचे कपडे नाही धुतले पाहिजे माणसानं. आपलं आपलं बघायचं, कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. पण चूक करणारा माणूस ब्रह्मचार्याच्या संन्यासाच्या यादीत येऊ शकत नाही. लोकांच्या डोळ्यात माती टाकील, देवाच्या डोळ्यात टाकता येत नसती. ते लय देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे, त्याच्यासारखा चतुर कोण नाही. असो, पण लग्न केलेल्या माणसाला संन्यासाच्या यादीत येता येत नाही. आणि कालांतरानं प्रपंचाचा त्याग करून जर संन्यास घेतला तर ब्रह्मचारी होता येते, पण बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. पुराणाचा पुरावा सांगतोय, हे काय मी माझ्या घरचं सांगत नाही, आमच्या आज्या पंजाने लिहिलेलं नाही, योगी ऋषी मुनींचं वाक्य आहे ते. मग बाल ब्रह्मचारी राहण्यासाठी शक्यतो यांची सावली पण पडू द्यायची नाही. तुला राग आला असन दाद्या, पण ज्याला मोठं व्हायचं का त्यानं यायच्या लांब राहा. मग राजकारणात मोठं व्हायचं असेल तरी यायच्या लांब राहा, व्यापारात मोठं व्हायचं असेल तरी यांच्या लांब राहा. 637 ट्रक गेले एका व्यापाऱ्याचे, बोल्ट पण नाही राहिला. शेवटी ते दुसऱ्याच्या टरकायला गिरीज भरीत आहे आता. हो, बाईच्या नादामुळं चुकीचं काम केलं त्यानं. 624 ट्रक मी डोळ्यानं पाहिला तो माणूस. आता गिरीज भरते, आमच्या गाडीला एके दिवशी गिरीज भरलो. हो, तर मी म्हणलो कोण आहेत, काय नाही म्हणलं, असे टाटाचे 624 ट्रक होते माझ्याकडे. मग कस काय त्यानं डायरीतला फोटो दाखिला, इच्छामुळं चट गेले म्हणला. आणि आता बापानं करून दिली, तिच्यासाठी गिरीज भरून तिला जगितोय, ट्रकला गिरीज भरीत. म्हणून तुला राग येऊ देऊ नको. मी कोणाला कॅमेरे लावू देतो, आमचे लोक बरेच लावू देणार. मला काय वाटत नाही, आपल्या हौदात पाणी येतं रक्प्या. ज्या दिवशी आमचं संपल त्या दिवशी मी निघालो तुरी कापायला. विठाला विठाला. प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर आपली स्वतःची पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीला माय जो कोणी म्हणत असेल तो जगातला एक नंबर. मोठं व्हायचं असेल तर संप्रदाय त्या का तिळा इतकं पाप जमत नाही, तिळा इतकं अद्याप नाही. नको नको स्त्रियाचा परिकरिती आघात. मला वाटतंय पैठणच्या मालकांचं वाक्य. हो वा. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. हा एक पुरावा आहे. हा, दगडाची बाई सुद्धा नाही. एका ब्रह्मचार्याच्या रथाला लाकडाची भावली लावली होती, लाकडाची. जगातला एक नंबरचा ब्रह्मचारी, त्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. काळड्याशिवाय रथात बसलत नाही. म्हणून त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथावर बसत नव्हता, इतका अधिकारी. निसर्ग बदलायची ताकद होती. इच्छा मरणी देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्म्या ऐकताची उत्तर काळासी सारोनिया दुरण स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यमाला उभं केलंय. यमड्या थांब तिथंच. 22.5 दिवस. किती ताकद? फक्त ब्रह्मचर्याच्या तेजाची ताकद होती, एवढी मोठी ताकद होती. विढाला विढाला. थोडीशी चूक केली तर ब्रह्मचर्य आणि संन्यास मातीत जातोय. याला बायका किती होत्या पंढरपुरातल्या मालकाला? 16,108. आणि तितक्या भोगून ब्रह्मचारी. बर म्हणायला गिरगावचा बाळ आहे का? देऊतल्या मालकांचं वाक्य आहे, देऊतल्या मालकाचे. भोग भोगोनी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी. नटधारी शब्द वापरलाय. हो. आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. कसा काय ब्रह्मचारी होईल? तर त्याचा पुरावा आहे. एक सोपा सांगतो, तुम्हाला कळेल, रुचेल, झेपेल. अशा लय अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. बापानं आपलं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय ती सोडून जगातल्या वयस्कर स्त्रीला माय म्हणायचं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं. अशी ज्याची मनाची वृत्ती आहे तो नुसता ब्रह्मचारी नसून लाखो ब्रह्मचार्याच्या बरोबरीचा आहे. विधीने काही गोष्टी केल्या. विधीने समान विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान.
जेवण विषय त्यागाते समान. मालकानं दिलेल्या चौकटीत केलेला प्रपंच ब्रह्मचार्यापेक्षा काहीतरी व्याप्तीत. बघा ना 16,001. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. एक कटाळा ज्याला येईन त्याला खाली बसू द्या चोपदार. उगाच छोटाली लेकर आहेत ते. हो नाही असू द्या. कटाळा येतोय ऊन थोडंसं तापलेलं आहे ते पॅन्टीवाल्या करते. विठाला विठाला छोट्यांना कशाला त्रास द्यायचा. येतोय अभंगावर. तुम्हाला साधा साधा याचा त्रोटक अर्थ सांगितला. बघा नवलाच्या गोष्टी ऐका. आशीर्वाद द्या तुम्ही. फार काही नवलाच्या गोष्टी येतात. 7व्या अवतारात मुलीनं बापाला सांगितलं, चोपदार बोलू नका तुम्ही, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. विठाला 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 विठाला. मुलीनं बाबाला सांगितलं, वांगीकर आबा, बाबा तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं ना, मग तुम्ही मुलगी विधवा केली. एक काम करा ना बाबा, तुमच्या जावयाला जिवंत करा आणि मुलीचं कुंकू वापस आणा. बापानं नवऱ्याला मारलंय असं नवऱ्यानंच बायकोला सांगितलं. त्या नवऱ्याचं नाव होतं इंद्रजित आणि शेषशाही अनंत भगवंताच्या मुलीचं नाव होतं सुलोचना. लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं होतं. तिनं सहज ते ताटात डोकं घेतलं आणि व्याख्या सांगितली, मालक तुमचे बाबा किती मोठे आहेत. 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या बाबाला. काय वैभव आहे. पाषाण परीस भूमी जाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी. सरळ ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट वंशाचा. किती मोठा रावण. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्र बायका. काय वैभव. एवढे तुमचे बाबा असताना वाचविलं नाही. काय तुमचे एक काका. बलव्याप्तियो जठरानलेषुं भक्षन्ति परजयो सान्नेषु सजायन्ते नाम मौसारेण तद्रुयो. खंड्यानं अन्न खातेत, खंड्यानं मांस खातेत. काय उदर आहे तुमच्या एका काकाचं. ते झोपलेल्याचं नाव काय. कुंभकर्ण. केवढा मोठा काका तुमचा. नाही वाचिलं. तुमचा एक काका नामधारक आहे. कृतात्रेता युगात रावणाच्या लंकेत भजन फार गोड केलं. ते बिभीषणानं केलं. वाटत असेल एक पाहुणा भेटला आमचा. ते म्हणला मी 40 वर्षापासून भजन करतो. सकाळीच भेटला, चहा पाजून वाट लावला, उपरनं गिपरनं दिलं त्याला. पहाट नेमकीच आंघोळ झाली. मी अंग पुसून गंध लाईत होतो तेवढ्यात म्हणला, महाराज आताच काकडा करून आलो. 40 वर्ष झालं सुतक पडलं तरी भजन बंद नाही. एकदा म्हणावं चहा पेता पेता अर्धा चहा बसीत पुन्हा म्हणला. तर मी म्हणलं राव द्या पाहुण्याराव, भजनासाठीच आपण आलो. देवे दिला देह भजना गोमटा. पण जाऊ दे, मला सांगितलं पण कोणाला सांगू नका. पुण्य सांगितलं की संपत असते, सत्कर्म सांगितलं की कमी होत असते. हो, पाप सांगत जा उलट कमी होत असते. गुन्हेगारानं कोर्टात गुन्हा कबूल केला की शिक्षा कमी होत असते बरं का. मी काही गेलो नाही पण ऐकलं लोकायचं. आपल्याला जाची वेळ बी येऊ नाही. शिंदे काका कशाला गरज आहे का नाही. कशाला उग काही काय माणसां या बा संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं. त्याला मागणं पुढं फुफुटा उड काही काही गोष्टी गरजच नाही. त्याला कशाला जायचं लुगड्याच्या दुकानात. ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन. कोण घेईन चष्मा. कोणालाच दिसत नाही ना. काय गरज आहे आपल्याला तिथं जायची आहे का नाही. येऊ नये. येत असतो कधी कधी प्रसंग पण येऊ नये. गुन्हा माणसानं प्रांजळपणानं सांगितलं की कमी होत असतोय. सत्कर्म जस्त तोंडानं सांगितलं
की त्याचं पुण्य कमी होत असतंय. म्या इतकं दिलं काय 3-3 बाऱ्या सांगायला बापा. 8 किलो कोपनच्या गव्हाच्या चपात्या खाऊ घातल्या. 3 दिवस भजण्याचं पोट दुखत होतं. त्यानं अर्धा किलो तो ववा खाल्ला ते पोट राहण्यासाठी. आणि तरी ते 8 किलो गव्हाचंच इतकं सांगायला, तितक्याचा शिरान, 6 किलो तांदळाचा भातन, 3 छटाक हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची कढीन, ते बी ताक दुसऱ्याचंच होतं. हो, आणि तरी हे चटू मातीत जाते. हो, सत्कर्म सांगायचं नाही, झाकलं पाहिजे. त्याला सांगितलं राहू द्या. ते म्हणे महाराज पण बघा ना 40 वर्षापासून. आणि त्याच्या म्हशीचा कोठा मागच्या हप्त्यात जळाला. 9 म्हशी मेल्या. गाई लांब होत्या त्याच्यामुळं वाचल्या. 9ला 9 म्हशी मेल्या. तर मी म्हणलं किती म्हशी मेल्या? 9 म्हशी मेल्या महाराज. चहा आठवूनच द्याला. म्हशीचं ध्यान झाल्यावर ते खिसा जरा रिकामा झाला ना. तर मी म्हणलं केवढ्या एकही म्हसड 1.25 लाखाच्या खाली नव्हती महाराज. म्हणलं एक सांगू का, किती वर्षापासून भजन करतात? 40 वर्षापासून. मग तुम्हाला तुमच्या भजनाच्या बळावर म्हशीचा कोठाही जिता नाही आला? बिभीषणानं 19 घरं जळू दिले नाही. ताकद कशाची होती बापू? प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया. तुका म्हणे अति झाला तो शीतळ, प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया, नामातिया, प्रतापे सबळ नामातिया. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ. या प्रतीत पाहायचा नाही अभंगा, नागपूर प्रतीतला पाहायचा. हो, लंकेशी उराले विभीषणाचे घर, हृदयी सीतावर मानोनिया, हृदयी सीतावर. लंकेशी उराले विभीषणाचे घर, हृदयी सीतावर मानोनिया, हृदयी सीतावर. लंकेशी उरले बिभीषणाचे घर, हृदयी सीतावर मनोनिया. त्याच्या आधीचा पुरावा, तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ भजनाची या. नाम म्हणजे भजनच. काय ताकद. नागपूर प्रतीतला अभंग. एक जण म्हणला महाराज एक शेपक आहे. मी म्हणलं सुंबळ्या, गाणे म्हणल्यापेक्षा बरं आहे ना नालाय का. काहीच काय रे म्हणलं. तू काल परवा माळ घातलीस दात पडल्याव, चावणं गेल्याव. तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्याचा वास आलाय तू ह्या अंगाचा. आणि तरी महाराजाच्या नाकात काळी घालतो का सुंबळ्या. यम तुला इतका हानीन भडव्या, इंचभर जागा ठेवणार नाही लाल व्हायची. विठाला विठाला. वक्ते बाबा पुरावा सांगत होते. हा वक्ते बाबा सांगायचे. भजनाच्या ताकदीनं महाल जळू द्याला नाही महाराज. एक शपक पण पुरावा सांगतो. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण के कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. एकट्या विभीषणाचं घर महाराज जगातला 1 नंबरचा वारकरी जाळू शकत नाही. जगातला 1 नंबरचा वारकरी. मी नाही सांगत, पैठणचे मालक म्हणतात. येऊनी जन्मला मरकट. आता ऐका, तो वैष्णवा माझी आती श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. माझ्या भाषेत सांगतो, ऐसा भडवा कोण आहे. मारुती रायला वाईट म्हणण्याची कोणात ताकद आहे? आणि अशा निष्ठावंत व्यक्तीनं घर जाळलं तरी जळालं नाही. बाई सांगते, निष्ठावंत नामधारक तुमचे काका तरी तुम्हाला वाचिलं नाही. माझ्या बापान मरू दिलं नसतं. ते म्हणलं तू ह्यात बापान फुकलंय. मग लक्ष्मणजीला कळालं मी मारलंय. बाप कसं म्हणते, लक्षात आलं मी शेष आहे आणि ही माझी मुलगी आहे, जावाई माझा. मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं. दादा काय लखन, उठावं लागते. नवल सांगते नवल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं लखन काय गरज आहे रावणाचं पोरग उठविण्यात.
नाही म्हणे ते पोरग जरी रावणाचं असेल तरी आपला जावाई आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं मी. कदकद अंतकरण गहिवरून आलं. लखन, मोठा अपराध केलास बापा, पण उठितो मी. हे बारीक बारीक वानरायला कळाल्यावर मारुती राहायला सांगितलं. अरे म्हणले ते आता लोक विरोधात होते, पण रात्री ते एकूण एकाला भेटलेत बरं का. राजकारणात असं असतं बघ का. हो बापा, राजकारण ऐक नाही आबा, मोठं राजकारण असतं. आखरीची रात्र वैऱ्याची असते. कोणीकडे सुटकेशी जाते आणि कोणीकडे डबके जाते, आणि काय बदल होईल काय. बापरे बापरे बापरे. पण ते वानर होते, ते गठुडे घेणार नव्हते. इमानदार मतदान केलं फक्त वानरांनी. माणसा इतकी बेमान जात जन्माला याची राहिली. विठाला विठाला मारुतीरायन सांगितलं, अरे ते एकूण एकाला मिळाले. हो म्हणे मिळाले ते एकूण एकाला. वैकुंठवासी माधव महाराज, आजची पुण्यतिथी आहे का, म्हणून मी गजर केलता. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर महाराष्ट्रातली पुराणातली एक नंबरचे बादशाह. तितकं पुराण कोणाला पाठ नव्हतं. अद्याप नाही. माधव महाराजांची संगती एका निष्ठावंत वारकऱ्याला लाभली. वैकुंठवासी नामनिष्ठ नामदेव महाराज पठाडे हे त्यांच्या तालमीतलं रत्न होतं. फार मोठी ताकद, अधिकारी होते. आणि त्याच्यानंतर पुराण सांगितलं धर्मभास्कर वक्ते बाबांनी. नाना प्रकारचे निर्वाळे द्यायचे. अधिकारी लोक होऊन गेले महाराष्ट्राला ही दोन माणसं. विठाला विठाला गोड कालाय. एका नामनिष्ठाच्या, एका पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले आधारयू आपल्या मराठवाड्याला लाभलेले वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य माधव महाराज मगर, त्यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. आणि आजच्या पर्वणीवर आजचा काला आहे. हा काला म्हणजे मला तर वाटतं या काल्याच्या प्रसादाची अपेक्षा विटेवरचा मालक सुद्धा करील, कारण इतके अधिकारी होते माधव बाबा. विठाला विठाला मालक सांगायचे, त्यांच्या मुखारविंदातून गोड वाक्य पडायचं. ते म्हणायचे, मारुतीरायने विचारलं, प्रभू इंद्रजित जर तुमचा जावाई आहे तर मग रावण कोण आहे. म्हणले विवाही. मग रावण तुमचा युवाई आहे तर मग रावणाची सीता कोण झाली. प्रभू रामचंद्र म्हणले येईन. मग युवायने येईन इल पळून न्यावा का. मी नाही म्हणता. हे शोभतंय का तुम्हाला. भगवान म्हणले हनुमंता जाऊ दे, वादात काय बोलत नाही माणूस, भांडणात काही बोलत आहे, दुष्काळात काही बी खाते का नाही, आंबाड्या घुगऱ्या, आणि थोडंसं एकूण एकाच्या बाचाबाचीत झाला असं रागा वैतागात. पण इंद्रजित आमचा जावाई आमच्या पोरीच्या कुंखासाठी उठवायचा आहे, पण ते मारुतीराय आहेत. म्हणले आमच्या सगळ्या वानरायचे कातडे गेले राक्षसायला भांडू भांडू, आणि तुम्ही आता मुख्य माणसं एक झाल्या मधले मेले ना. वरच्याने इकडे तिकडे उड्या टाकल्या, खालच्या कार्यकर्त्याला कळतच नाही कोण्या नदीचं पाणी प्यावा. विठाला विठाला विचारलं प्रभू कसं आहे, पण ते मारुतीराय आहेत. लागलीच उड्डाण केलं, महर्षीच्या आश्रमातून एक पान आणलं, त्याच्यावरला श्लोक पुढे टाकला. बघा, प्रभू रामचंद्रान मान खाली घातली आणि लक्ष्मणाला सांगितलं, पोरीचं कुंकू वापस आणता येत नाही. बाईनं सांगितलं, मालक दादा बाबा काका, काका म्हणजे रामचंद्र, बाबा म्हणजे लखनलालजी. ठीक आहे, तुम्ही जरी नाही माझ्या मालकाला उठिलं तर मी कुंखासोबत जाईल. मग बाई सती गेली बाई, पण कुंकू नाही हलू दिलं. चला, मला सांगायचं एक, जगाच्या मालकाला स्वतःच्या पोरीचं कुंकू वापस आणता आलं नाही, म्हणजे जावाई उठिता आलं नाही, म्हणजे बंधन कोणाचं होतं. बोलीला वाल्मिक ऐका नवल. आणि पुढच्या अवतारात एका बाईनं ठराविक दिवसापुरत्या भाकरी खाऊ घातल्या. ती बाई महर्षी सांदीपनींची पत्नी होती. आणि त्या बाईचं पोरग समुद्रावर आंघोळीला गेलं आणि बुडालं. आणि प्रभू भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, आता माझं शिक्षण झालं, गुरुजीचं दर्शन घेतलं आणि निघता निघता गुरुमातेचं दर्शन घेतलं, पायावर साष्टांग दंडवत केला. आईसाहेब येतो, डोळ्यात पाणी पाहिलं. म्हणले काय झालं रडायला. काही नाही, तू होता तोपर्यंत पोराचं ध्यान होत नव्हतं रे, पण तू चालल्यावर पोरग दिसणारे, काय करावं. मृतपुत्र जीवविला. दृष्टांत संपला. जावायला उठिलं नाही, पोरीचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद नाही, आणि गुरुचा पुत्र उठिला, यालाच म्हणतात नवल केवळ केवळ